गळ्यात भाकर कांदे आणि मिरच्याची माळ, चेहऱ्यावर संताप आणि मनात एकच निर्धार, आमच्या हक्कावर कोणीही घाला घालू शकत नाही। अमरावतीच्या रस्त्यावर आज जे दृश्य दिसलं ते केवळ एक मोर्चा नव्हता, तो होता आदिवासी समाजाच्या अस्मितेचा हुंकार। राज्यात सध्या अनुसूचित जमातीमध्ये एसटी इतर काही समाजाचा समावेश करण्याची मागणी जोर धरत असताना आदिवासी समाजात खदखद निर्माण झाली आहे। या घुसखोरीच्या विरोधात आज अमरावतीत जन आक्रोश भाकर मोर्चा काढण्यात आला। मोर्चाचे ठिकाण होतं विभागीय आयुक्त कार्यालय अमरावती। पूर्ण महाराष्ट्र नाही, पूर्ण देशामध्ये मोर्चा चालू आहे साहेब। तुमचं चॅनलच्या माध्यमातून सांगू शकतो की आदिवासी समाज हा जल जंगल जमीन वाचवण्यासाठी आमचा बिरसा मुंडा टंट्या मामा रेगा कोरकर राघोजी भाकरे राणी दुर्गावतीनं 24 वर्षामध्ये अंग्रेजी हुकुमातला हलवून टाकण्यात आणि पूर्ण देशामध्ये राज केलेले आहे। आणि हे आता आदिवासी कभी बनता नहीं, आदिवासी पैदा होना पड़ता है क्योंकि मेरे माँ ने मेरा माँ को गर्व है कि मुझे आदिवासी समाज में मैं जन्म लिया है। जल जंगल जमीन बचा के रखा तो हमारे आजा दादा हमारे पुरखों ने रखा है। आज देशामध्ये काय चालू आहे, आदिवासी आरक्षण खतम करण्यासाठी देशामध्ये खूप मोठा प्रकरण चालू आहे। पण आदिवासी जल जंगल जमीन वाचून ठेवलेला आहे। आदिवासी बनना है, उनका संस्कृति, उसका रीति रिवाज, उनका बोली भाषा, उनका कल्चर पहले पता होना चाहिए। ये पता लगेगा कि आपको संस्कृति आता है, आपको संस्कृति बोली भाषा नहीं है। आज सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करते हैं मेरे साथियों, क्योंकि आज आम्हाला माहिती आहे की आमच्या देशामध्ये आमच्या समाज अन्याय अत्याचार होत आहे। आमच्या मोर्चा म्हटलं तर तत्काळ एसपी पोलीस सगळे येतात, पण आमच्या आदिवासी समाजावर अन्याय होऊ नये आम्ही संविधानाचं रक्षा केलेले आहे। जयपाल मुंडाने आम्हाला संविधानामध्ये आरक्षण दिलेलं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने 2 वर्ष 11 महिने 18 दिवसामध्ये संविधान दिलेलं आहे। त्यासाठी संविधानाचं रक्षा आम्ही करतो। जय जवान, जय आदिवासी। हजारोच्या संख्येने आदिवासी महिला, पुरुष, विद्यार्थी, सहकारी कर्मचारी आणि शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले। आदिवासींचा भाकर मोर्चा निघालेला आहे आणि संत गाडगेबाबा यांच्या समाधी स्थळावरून विभाग आयुक्त हा मोर्चा काढला आहे। आमच्या विविध मागण्यांसाठी हा मोर्चा आहे। गेल्या काही दशकापासून आदिवासीमध्ये घुसखोरी झाली, शासन त्याचा शासन निर्णय काढत नाही, शासन निर्णय लागू करत नाही। परंतु आता एखाद्या मोठ्या बलटच्या समाजाने जर आंदोलन केले, मोर्चे केले, उपोषण केले तर शासन निजामशाहीचं गॅजेट लागू करते आणि निजामशाहीचं गॅजेट लागू केल्यानंतर या जातीमध्ये, त्या पातीमध्ये, त्या धर्मामध्ये वाद लावून देते। म्हणजे इथल्या सरकारला, इथल्या काही न्याय व्यवस्थेला आदिवासींना न्याय द्यायचा नाही, उलट त्यांच्यामध्ये घुसखोरी कशी झाली पाहिजे याचा पूर्ण षडयंत्र लावण्याचं काम इथल्या सरकारने सुरू केलेलं आहे। त्याच्या विरोधात हा आमचा मोर्चा आहे। अरे आम्हाला 60% आरक्षण आहे, त्या 60%मध्ये आजपर्यंत 5% आमची घुसखोरी झाली। त्या लोकांनी 5% भाकर आमची ऑलरेडी खाल्लेली आहे आणि आता 2% खाण्याच्या फिकरमध्ये आहे। त्याच्या विरोधात आमचं आंदोलन आहे। परंतु आमची आता येणारी पिढी हे शिक्षित झालेली आहे, जागृत झालेले आहे। आम्ही हे कदापि होऊ देणार नाही। हा आता शिस्तबद्ध पद्धतीनं शासनाला दाखवण्यासाठी भाकर मोर्चा काढला, परंतु येणाऱ्या काळामध्ये आदिवासींचा हा उलगुलान मोर्चा असेल आणि मोर्चा तो असा तसा नसेल। तो मोर्चा भगवान बिरसा मुंडा यांच्या आदर्शावर असेल, तो मोर्चा वीर बाबूरावजी शेडमागे यांच्या आदर्शावर असेल, तो मोर्चा रेंगा कोरको यांच्या आदर्शावर असेल, तो मोर्चा तंट्या मामांचा आदर्शावर असेल आणि विरंगना राणी दुर्गावतीच्या आदर्शावर असेल। त्यामुळे आता येणाऱ्या काळामध्ये आदिवासी मोर्चा काढेल तर मोठ्या प्रमाणात उलगुलान मोर्चा काढेल आणि तो मोर्चा तुम्ही हे सरकार सांगू शकणार नाही, हे तुम्ही लक्षात ठेवा। विदर्भ सिटी न्यूज अमरावती।